विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयामध्ये रुची निर्माण करून नवीन करिअर संधी निर्माण व्हाव्यात यासाठी हेंकेल अनेक ॲस्ट्रॉनॉमी लॅब उभारत आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे गौरवोद्गार हेंकेल सीआर प्रमुख रमित महाजन यांनी काढले आहेत। खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने नव्याने स्थापित केलेल्या केस्त्रो ॲस्ट्रॉनॉमी लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत वाघ, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, रिजनल मॅनेजर भूपेश सिंग तसेच सचिव आनंद छाजेड, लायन्स क्लब पुणे, सहकार नगर अध्यक्ष श्रद्धा हाते तसेच प्राचार्य आणि सहसचिव डॉक्टर संजय चाकणे, संचालक अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा, प्रोफेसर विशाल कुंभारे, हेंकेल इंडियाचे रिसर्च डेव्हलपमेंट मॅनेजर डॉक्टर प्रसाद खंडागळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर गजानन आहेर, मुख्याध्यापक उद्धव घाडगे, प्राचार्य सरिता नायर, संस्थेच्या सर्व विभागामधील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब थोरात यांनी केले आहे, तर आभार प्रदर्शन वैशाली वाघ यांनी केले आहे। संस्थेच्या इतिहासामध्ये आज ऐतिहासिक दिन आहे। पहिल्यांदाच खडकी भागामध्ये जसं इस्रो आहे त्यामुळे केस्रोचं निर्मिती या ठिकाणी हेंकल कंपनीच्या सहाय्याने या ठिकाणी केलेली आहे आणि हेंकल कंपनीद्वारे या ठिकाणी या भागातील विद्यार्थ्यांसाठी अंतराळात असलेले सूर्य आणि चंद्र याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मला माहिती आहे की या पुढच्या काळामध्ये या भागातील जे विद्यार्थी आहेत त्याची इतंभूत माहिती घेतील आणि चांगले शास्त्रज्ञ या पुढच्या काळामध्ये देशात निर्माण होतील। खूप चांगली सुविधा या ठिकाणी आहे आणि आत्तापर्यंत अशा पद्धतीची लॅब कोणी तयार केली नव्हती, पण खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ही लॅब तयार करण्यात आलेली आहे। 5वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन सगळी माहिती घेऊ शकतात। इथं ट्रेनिंग सेंटरसुद्धा आहे आणि अनेक दुर्बिणी आणि अनेक ज्या गोष्टीमध्ये आपण अंतराळात बघू शकतो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मी या भागातील नागरिकांना आवाहन करेन की आपल्या विद्यार्थ्याला शास्त्रीय माहिती सगळी हवी, त्या उद्देशाने त्यांनी या लॅबचा चांगला उपयोग करून घ्यावा आणि पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल असं मला आनंद आहे। तो आज हमने यहाँ पे एक एस्ट्रोनॉमी लैब सेटअप किया है। हेंकल जो है ये बच्चों के विकास के लिए जो कार्य कर रहा है समाज के साथ, आज हम इस KES इंस्टीट्यूशंस में हमने जो एस्ट्रोनॉमी लैब सेटअप किया है खासकर बालिकाओं के लिए, फॉर गर्ल्स एंड एस्ट्रोनॉमी के क्षेत्र में अभी भी बहुत शोध करना बाकी है और असीम संभावनाएं हैं और हमें आशा ही नहीं पूर्ण विश्वास है कि यहाँ की बच्चियाँ हमारे देश का नाम रोशन करेंगी और इस लैब का उसमें बहुत बड़ा योगदान होगा और हम इसी तरह की कई लैब्स महाराष्ट्र के विभिन्न ज़िलों में स्थापित करेंगे और कोशिश करेंगे कि हम भारत से विश्व स्तरीय एस्ट्रोफिजिसिस्ट या वैज्ञानिक पैदा करें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हेंकेल हम लोग एक तो एजुकेशन, साइंस एजुकेशन और उसमें हमारा काफ़ी ध्यान रहता है। हमको लगता है कि हमारी तरक्की, मैनकाइंड की तरक्की, इंडिया की तरक्की साइंस से होगी और उसमें साइंस में एस्ट्रोनॉमी जो है ये एक फ्रंटियर है। तो हम चाहेंगे कि इस कॉलेज के बच्चे यहाँ से और भी आगे जाएं। हम जितना आगे तक हम लेकर आ सकते हैं आगे आ सकते हैं, लेकिन इस कॉलेज के बच्चे हमारे माध्यम से और भी आगे जाएं तो हमकी बहुत खुशी होगी हमको। खडकी एज्युकेशन या संस्थेमध्ये इस्रो सारखीच किस्रो लॅब या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमीचे आपण उद्घाटन करतो आहे। हेंकल कंपनीचे CSRचे हेड रमेशजी, त्यानंतर भूपेश सिंग, या ठिकाणचे अध्यक्ष गोयल साहेब, आमचे मित्र प्राचार्य संजय चाकणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच लायन्स क्लबच्या अध्यक्ष श्रद्धा हाटे यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच या लॅबचं उद्घाटन झालं। अपेक्षा अशी आहे की या परिसरामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट भाग आहे आणि या परिसरामध्ये इथल्या मुलांना आम्ही इंटरनॅशनल स्कोप देतो आहे की ज्याच्यामध्ये
चंद्र असेल, सूर्य असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं करिअर आहे आणि ते त्यांनी 5वीपासूनच शिकावं आणि त्यांनाही आम्ही नासाचे प्रोजेक्ट देत आहोत. तर या करिअरमधनं त्यांनी भारतातले भविष्यातले सायंटिस्ट तयार होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.